हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. तर आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार, आणि श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आज नागपंचमी आहे आणि आज श्रावण सोमवारचा उपवाससुद्धा आहे. तर आज म्हणतात असं कापायचं वगैरे नसतं, त्यामुळे मग मी बटाटे वगैरे ऑलरेडी कापून ठेवले, हिरवी मिरची ऑलरेडी कापून ठेवली आणि आता बनवायचं आहेत मला साबुदाणे. आज आमच्या घरात सगळ्यांचाच उपवास आहे, तर सगळ्यांसाठीच मी साबुदाणा बनवणार आहे. तर साबुदाण्याची खिचडी बनवते. बाकी सगळे कामं झालेत माझे, फक्त साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. साबुदाण्याची खिचडी बनवते आणि झाडांना पाणी घालायचं तेवढं राहिलं आहे. विवेन रोज घालतो झाडांना पाणी, पण आज म्हटलं माझे कामं आवरलेत, मला जरा कामं कमी आहेत, तर मीच घालते झाडांना पाणी. तर पहिले साबुदाण्याची खिचडी बनवून घेते आणि मग नंतर झाडांना पाणी घालायचं काम करते. आणि आता बनवायला घेते आहे साबुदाणा, कारण आज उपवास आहे आणि उपवासासाठी खिचडी बनवायची होती, म्हणून मग मी साबुदाणा बनवायला घेते. इथं माझी सगळी तयारी झालेली आहे. मी शेंगदाण्याचा कूट पण पहिलेच बनवून ठेवला होता, तर आता फटाफट फोडणी देते. झाकण ठेवून देते आणि वाफेवरती 2 मिनटं होऊ देते. तर बघा, रेडी आहे साबुदाण्याची खिचडी. तर हे बघा, हे जे मी पाऊच बनवते आहे हे ऑलमोस्ट कंप्लीट आहे, कारण कस्टमरला दोघं साईडने फ्लॉवर हवे होते, म्हणून मी हे दोघं साईडने फ्लॉवर घेतलेला आहे. जर तुम्ही हे असं दोघं साईडने फ्लॉवरवालं जर बनवून घेणार असाल तर ते तुम्हाला जाईल 160 रुपयाला एक पीस. आणि जर एका साईडने प्लेन आणि एका साईडने असं फ्लॉवरवालं जर तुम्ही असं बनवून घेणार असाल तर ते तुम्हाला जाईल 120 रुपयाला एक पीस. तर आता बघा, हे रेडी आहे, हे रेडी आहेत आणि असे 2 हार्ट माझे बनवून रेडी आहेत. तर फायनली पोटली रेडी आहे माझी आणि बघा क्यूटचे हार्ट्स आहेत त्याच्यासोबत. आणि बस याला असं पुल करायचं, केस आतमध्ये टाकायचे आणि असं पुल करून घ्यायचं की रेडी आहे पोटली.
आणि असं नाही आहे की तुम्ही याच्यामध्ये फक्त हेडफोनचे जे केस असते तीच टाकू शकता आहात. तुम्ही याचा कसाही यूज करू शकता, जसं की कॉईन्स ठेवण्यासाठी यूज करू शकता आहात किंवा गिफ्ट देण्यासाठी, समोरच्यांना गिफ्ट देण्यासाठी, ज्वेलरी काही असेल ती ठेवण्यासाठी, छोट्या छोट्या काही ज्या गोष्टी आहेत त्या ठेवण्यासाठी, ट्रॅव्हलिंग करताना काही छोट्या तुमच्या गोष्टी आहेत ज्या इकडे तिकडे पडू नयेत असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळेलासुद्धा तुम्ही ह्या पोटलीचा वापर करू शकतात. डिफरंट कलर्समध्ये, कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे बनवू शकता आहात. तर माझी ही पर्पल कलरची रेडी आहे आणि बघा ना किती सुंदर दिसते आहे. ॲक्च्युली ही सायकल दादाची होती, दादाची पण नव्हती. वुमन्स डेला मी घेतली होती 4-5 वर्षापूर्वी, पण माझं काही जास्त चालवणं होत नव्हतं, तर मी ती दादा चालवायला लागला तर दादाला देऊन दिली. आणि आत्ता दादाने विवेनला दिली आणि विवेनने आता तिला सर्व्हिसिंग करून घेतली आहे छान मस्त. काल पप्पांच्या मागे लागून काल संडे होता तर पप्पांच्या मागे लागून त्याने सायकल रिपेअर करून घेतलेली आहे. आणि आता तो जाणार आहे खाली सायकल घेऊन सायकलिंगसाठी. तर आत्ता वाजले 6:30 आणि मुलांना मी क्लासला सोडून आली. क्लासला सोडून येताना दळण वगैरे पण ठेवून आली, भाजीपाला पण घेऊन आली. तर क्लासला सोडायला जाताना माझ्या तर हे 2 स्क्वेअर माझे रेडी झाले होते आणि आता फक्त ह्यांना स्टिच करायचं आहे आणि पॉकेटसाठीच्या ज्या बेल्ट आहेत ते बनवायचे आहेत. थोडंसंच काम बाकी राहिलं आहे, पण आता वाजले 6:30, दिवाबत्तीचा पण टाईम झाला आहे आणि आज उपवास आहे, उपवास सोडायचा आहे. तो उपवास सोडण्यासाठीचा स्वयंपाकही करायचा आहे. तर आता तरी सध्यापुरतं हे काम मी साईडला ठेवते आणि किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाची तयारी करते. तर बघूया आज रात्री जर कंप्लीट झालं तर मी कंप्लीट करून घेईल, तर करेल मी. पण भाजी आणि पोळी करायची की नाही, आज नागपंचमी आहे तर भाजी पोळी कापायचं वगैरे तर नसतं, पण आत्ता पर्याय नाही माझ्याकडे. मी काय करू, कापावं तर लागेलच मला, कारण मी काहीच तयारी करून ठेवली नाही आहे भाजीची. तर बघते, झालं तर चिखोल्या करते, शक्यतोवर तर चिखोल्याच करते भाजी पोळी करण्यापेक्षा. मी एकदा सरांना विचारते आमच्या कारभारींना की काय बनवायचं स्वयंपाकात, बघूया ते काय म्हणतात. काय बनव उपास सोडायला? काय पण चालेल, दाल चिखोली. तर हे बघा इथं चिखोल्या रेडी आहेत, छान शिजल्या पण आहेत. हा मस्त झालेल्या आहेत चिखोल्या. तर मस्त गरम गरम वाढायच्या. लोणचं असू देत सोबत, ठेचा असू देत किंवा शेंगदाण्याची भरलेली मिरची असू दे त्याच्यासोबत खा, खूप मस्त लागतात. यम्मी यम्मी. तर माझा स्वयंपाक रेडी आहे. चिखोल्या बनवलेल्या आहेत, त्यानंतर मिरची बनवलेली आहे शेंगदाण्याची, शेंगदाणा भरून मिरची बनवलेली आहे आणि खीर बनवलेली आहे. तर पहिले देवाला नैवेद्य देऊया. तर आत्ता पहिले देवासाठी थोडासा नैवेद्य. मस्त शेवयांची खीर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नैवेद्य समर्पयामी. तर नैवेद्य देऊन झालेला आहे आणि आता आम्ही बसू जेवायला. निलेशांना खूप जोराची भूक लागली आहे. तर आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला आहे माझा आणि हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.